Computer landing stations. मित्रांनो आता आपण दिल्लीमध्ये लँड होत आहोत. Computer landing stations. मित्रांनो आता आपण दिल्लीमध्ये लँड होत आहोत. फायनली मित्रांनो मी आता दिल्लीमध्ये लँड झालो आहे आणि आता दुसरी फ्लाईट पकडण्यासाठी ट्रान्सफरसाठी चाललो आहे. खूप कमी वेळ राहिला आहे. 11 वाजता आमचं बोर्डिंग आहे, त्यामुळे पटापट जावं लागेल. गेट नंबर 26कडे आपण चाललो आहे मित्रांनो. तिकडनंच आपलं फ्लाईट आहे. तर मित्रांनो फायनली मी चाललो आहे माझ्या पहिल्या इंटरनॅशनल ट्रिपसाठी. आत्ताच मी पास चेक केला आणि आता सेकंड फ्लाईटसाठी जात आहे. फायनली आपण कोरियामध्ये आलो आहोत
आणि आपलं आता इमिग्रेशन झालं आहे. तर आपण बॅगेज काउंटरकडे चाललो आहोत. आपण आता करन्सी कन्वर्जन केलं मित्रांनो. आपले आले त्याचा वॉन. मित्रांनो आता आपल्याला उबेर कॅब मिळाली आणि आपण हॉटेलकडे चाललो आहोत. मित्रांनो एकदम 100-120 स्पीड हा नॉर्मल आहे. खूप चांगल्या गाड्या आहेत आणि एकदम रस्त्यांची क्वालिटी बघाल तर एकदम जबरदस्त आहे. तुम्ही पाहू शकता स्टेअरिंग एक लेफ्ट साईडला आहे आणि खूप सुंदर देश आहे. पहा मित्रांनो, खूप स्वच्छता आहे. एकदम प्रॉपर ऑर्गनाइज ठेवलं आहे रस्ते आणि इन्फ्रास्ट्रक्चर. तर मित्रांनो, जे एअरबीएनबी बुक केलं आहे ते खूप मोठं हॉटेल आहे, छान आहे असं वेस्टर्न ग्रेस हॉटेल. आता आम्ही काय खायला मिळतं आहे का ते पाहण्यासाठी आलो आहे. ते सगळं तुम्हाला नॉनव्हेजच दिसेल. व्हेज जरा मिळणं मुश्किल आहे, पण मी ट्राय करेन. मित्रांनो, या ठिकाणी मी आलो आहे रात्रीचं. इथं हे जे ठिकाण आहे ते असंच हे बीच जवळ आहे ते, आणि हे नाव आहे या एरियाचं. खूप सुंदर नजारा आहे. संध्याकाळची वेळ आहे, थंडी वाजते मस्त, आणि इथून समुद्राच्या इथून लाईट खूप चमकत आहेत. खूप छान वाटतंय ते नजारा हा. मी इथून सध्या फ्रेंच फ्राईज बघतोय. आत्ताच आम्ही फिरून आलो. तुम्हाला आता मी रूम टूर दाखवतो. 3,000 इंडियन करन्सीमध्ये आम्हाला हे रूम मिळाले एअरबीएनबीमध्ये. ही रूम कशी आहे तुम्हाला मी दाखवतो. ही एंट्री आहे, ते वॉशरूम आहे, स्टोरेज स्पेस दिले आहे, कपाट आहे, ग्लासेस, सगळं सामान सगळं पसरलं आहे तिथे. पण हे सर्व 2 बेड आहेत. माझा मित्र आणि मी इथे थांबलो आहे, आणि हा व्ह्यू खूप छान आहे मित्रांनो. हा व्ह्यू खूप छान आहे. तो समुद्र दिसतो, आणि आम्ही आता 20th फ्लोअरवर आहे. हे खूप छान नजारा आहे. आम्हाला मित्रांनो इथे बियर 5,000 वॉन म्हणजे आपली 350 रुपयेपर्यंत मिळाली. तसं सेम फ्रेंच फ्राईज पण तेवढंच आहे, आणि चिकन. Very nice. Very crispy, very nice. Not too spicy, but saucy. ओके. हे अराउंड 19,000 वॉन. 1,200. हां. But look at the quantity. या इट्स वर्थ. Amazing quantity. At least 3 people can have it. टेस्ट वाईज Very good. Crispy, juicy, saucy. Very different chicken. व्हेरी गुड. I haven't had it anywhere. Anything in India like this. आता मित्रांनो 7-Eleven शॉपमध्ये आलं आहे, आणि इथे मी आता ही केळी घेतली आहेत. बघू शकतो तुम्ही, ते वाईन्स पण आहेत खूप, प्लस या खाण्याच्या वस्तू आहेत बऱ्याच. मी ॲक्च्युली कानटोपी बघत होतो, मंकी कॅप, पण इथे नाही आहे थंडीसाठी. मित्रांनो ब्रेकफास्ट करायला आलो आहे, आणि आता इथे चांगला ऑप्शन मिळाला. ब्रेड आणि वडा, थोडं ब्रोकोली,
भाज्या. मस्त समुद्राचा नजारा दिसतो आणि इथून समुद्र आहे इकडे पुढे.